नमस्कार मित्रांनो, आपण वेड लागलं प्रेमाचं या आजच्या एपिसोडमध्ये पाहत आहोत की आता रायेच्या आईला घरी आणलं आहे डिस्चार्ज घेऊन. आता माऊली निवासमध्ये रायेच्या आईला आणल्यानंतर राय म्हणत असतो मनातल्या मनात, मला माहिती आहे तर तुम्ही सगळे मिळून आईची खूप चांगली काळजी घ्याल, पण आता माझ्याकडे पर्याय नाही. मी तर आता सगळ्या अटी जयच्या मान्य करून बसलो आहे. यावरती मंजिरी आईची काळजी घेत असते, आईला पाणी पाजत असते आणि बोलते, बस नाही तुम्हाला एवढं पाणी. त्यावरती नंतर शंतनू दादाही मंजिरी पाहून खुश होत असतो, कारण की आपली बहीण खरंच रायाच्या आईची किती काळजी घेत आहे याचा आनंद त्यालाही होत असतो. त्यानंतर मंजिरी बोलते, आई तुम्हाला इथं राहायचं आहे ना, छान वाटते ना तुम्हाला या घरी, हे रायाचंही घर आहे त्यामुळे तुम्ही बिंदास राहा असं बोलत असते. त्यानंतर मंजिरी रायाला बोलते, राया जातो आईची बॅग घेऊन ये जा. नंतर राया आईचं सामान आणण्यासाठी तिथून निघून जातो. मंजिरी बोलते, आई ना तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे ह्या घरामध्ये तुमची काळजी घेण्यासाठी आहोत आणि तुमच्या रायाचंही घर आहे त्यामुळे तुम्ही निवांत राहा अशी बोलत असते. आणि सगळेजण आता रायाच्या आईची काळजी घेत असतात. रायाच्या आईला काय हवं नको ते सगळं पाहत असतात, पण या सगळ्यांना माहिती नसतं आता ह्यांच्या पुढे किती मोठं संकट आलेलं आहे. कारण की आता दारामध्ये जय आणि निकी आलेले असतात. हे पाहून आता निकीला पाहून मात्र आता शंतनूचा चेहरा काळा पडलेला असतो, कारण की जय तिथं आलेला. नाना बोलतात, हे काय तू इथे कसा काय? जय बोलतो, तू काळजी घेणार आहेस, पण तुला माहीत नाही का एक गोष्ट अशी आहे की जी तू करू शकत नाही, ती फक्त माझ्याकडेच आहे. निकी आता तिच्याकडे रागाने पाहत असते. त्यावरती आता जय बोलतो, मंजिरी तू सांगितलं नाहीस का घरातल्यांना मी इथं का आलोय म्हणून? तुम्ही किती जरी काळजी घेतली तर माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही हे अजून तू सांगितलं नाहीस का घरामध्ये? कारण की नाना तिला पाहून बोललेला असतात, तू कशाला आलायस इथं, तुझं काय काम आहे? त्यावरती जय सांगतो, बरं म्हणजे तू सांगितलेलं दिसत नाहीस अजून, मी सांगू का? काय आहे नाही नाना, मी आलो आहे आईची काळजी घेण्यासाठी आणि माझ्या काही अटी होत्या ना, ते सांगितले नसतील तुम्हाला या दोघांनी. माझ्या अटी अशा होत्या की माझ्याबरोबर 2 व्यक्ती राहायला येणार आहे, त्यातली ही एक व्यक्ती निकी आहे, तीसुद्धा आईची काळजी घेण्यासाठी आली आहे असा जय बोलतो. तेव्हा मात्र मंजिरीला खूप राग येतो, कारण की निकी आईची काळजी घ्यायला आली आहे. आता ह्यांना सगळ्यांना माहिती आहे ती आईची काळजी घेण्यासाठी आली का ह्यांना त्रास देण्यासाठी आली, पण आता जयच्या अटी पूर्ण करणं त्यांच्या गरजेचंच असतं, कारण त्यांच्याकडे आता दुसरा काही पर्याय नसतो. जय बोलतो, जेवढी तुम्हाला आईची काळजी आहे तेवढी मलाही आहे, म्हणूनच मी आईची काळजी घेण्यासाठी 2 बायका घेऊन येणार आहे असं बोलतो. आता निकीही खुश असते. त्यानंतर तो बोलतो, आता बाहेर जावा, काय आहे ना आता दुसरी जी व्यक्ती आहे तिची एक अट आहे की तुम्ही तिचं स्वागत करा, त्यासाठी तुम्ही बाहेर जावा, मी इथं माझ्या आईजवळ थांबतो असं बोलतो. त्यानंतर घरातले सगळे बाहेर येतात. तेव्हा पाहतात काय तर ढोल ताशे वाजत काही लोक त्यांच्या दारामध्ये आलेले असतात. तो आवाज ऐकून आता हे सगळे घरातून बाहेर आलेले असतात की एवढी कोण आहे व्यक्ती आणि तिचं काय स्वागत करायचं आहे हे अजून यांना माहीतच नाही की दुसरी व्यक्ती कोण असणार आहे ते. त्यानंतर जय बोलतो, मी आहे इथं, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सगळे जावा, कारण की तिची इच्छा आहे की तुम्ही स्वागत करूनच तिला आत घ्यावं. त्यानंतर मंजिरी बाहेर जाऊन पाहते तर खूप लोक असतात जे ढोल ताशे वाजवत असतात. अजून ती दुसरी कोण व्यक्ती आहे तिथं समोर आलेली नसते, पण मंजिरी नानांना बोलत असते, नाना हे काय चाललंय, ही कोण लोक आहेत आणि एवढं का दंगा चालला आहे आणि आहे तर कोण दुसरी व्यक्ती असं नानांना ती बोलत असते. तेवढ्यातच ती बोलते, जयला बोलते, जय कोण आहे, कोण येणार आहे ते व्यक्ती? तर जय बोलतो, 2च मिनिटं थांबा, ती व्यक्ती येईलच आता असा जय बोलतो. तेवढ्यातच पाहतात काय तर एंट्री झालेली असते शशिकलाची. शशिकला पाहून आता सगळे शॉक झालेले असतात की ही कशी काय आली, ही येणार आहे, ही दुसरी व्यक्ती आहे. आता हे कुणाच्या ध्यानी मनी नसतं. सगळ्यात जास्त वाईट तर नानांना वाटलेलं असतं की त्यांना खूप शशिकलाचा राग असतो, तिनं आत्तापर्यंत जे काही यांना त्रास दिला असतो त्यातून तिचं तोंड पाहायची इच्छा नसते, पण आता त्यांच्याकडे पर्याय नसतो. तर जयवरती बोलतो, हां हीच आहे ती दुसरी व्यक्ती, हिचं आता तुम्ही छानपैकी स्वागत करून घ्या असं तिची इच्छा आहे. त्यानंतर मात्र आता ह्यांच्याकडे पर्याय नसतो. शशिकला मात्र आता खाली बसलेली असते, मस्तपैकी आयटीत आलेली असते. त्यावरती मंजिरी बोलते, अजिबात नाही, ह्या बाईला या घरामध्ये जागा नाही. तर यावरती शशिकला बोलते, हे बघ ही नटमोगरीला एक तर तोंड बंद करायला सांगायचं, माझ्याशी बोलताना आवाज खाली करून बोलायचं. तर यावरती मंजिरी बोलते, हे बघ तू ह्याच्या आधी काय काय केलेलं आहे ते सगळं माझ्या लक्षात आहे, मी काही विसरलेले नाही. तर यावरती शशिकला बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथं ना मर्जीनं आले नाही, तुझ्या मर्जीनं आले आहे. तुला वाटतं ना रायेची आई बरी व्हावी, आणि रायेची आई बरी व्हावी वाटत असेल तर जयला इथं राहावं लागेल, आणि जय मला घेतल्याशिवाय काही घरामध्ये राहणार नाही. यावरती मंजिरी आता जयवरती चिडते. जयला म्हणते, काय रे तू करतोयस, तुला एकट्या तुला वाटत नाही का तुझी पण आई आहे ती, आम्ही सगळी तुझ्या आईसाठीच करतोय ना. जय इतकं पण लोक एखाद्याला घाबरू नये की त्याची घाबरायची इच्छाही संपून जाईल असं बोलत असते. तर नाना आता काही बोलत नाहीत. नाना बोलतात, मंजिरी शांत बसतो आता. तर शशिकला आठवण करून देते, मी तुम्हाला काय सांगितलं होतं,
माझा जो अपमान केला आहे तुम्ही, ते मी तुम्हाला या घरामध्ये येताना माझं पाय धुवून पाणी प्यायला लावीन आणि तेव्हाच ही केस बांधीन असं बोललेलं असते. मंजिरीला हे सगळं तिचा डायलॉग आठवलेला असतो आणि मंजिरीच्या लक्षात आलेलं असतं की आता ही नक्कीच आपला बदला घेण्यासाठी आली आहे. त्यामुळे आता मंजिरी काही बोलत नाही. त्यानंतर शशिकलाने मस्तपैकी तिचे केस सोडलेले वगैरे ती आठवण करून दिली होती आणि जिजींना सांगितलं होतं, जोपर्यंत तुम्ही मला मानाने ह्या घरात घेणार नाही तोपर्यंत मी केस बांधणार नाही असं ती बोलली होती. तिनं खरंच आतापर्यंत केस सोडले होते आणि आज ती पहिल्यांदा केस बांधून मस्तपैकी तयार होऊन आलेली असते. त्यानंतर शशिकला बोलते, आता मी सांगाल तेच करायचं. जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत जय आईची काळजी घेण्यासाठी घरात थांबणार नाही. आता मग यावरतीही बोलते मंजिरी, काही जर झालं तर तुला या घरामध्ये एंट्री नाही असं सांगत असते. त्यावरती नाना मंजिरीला समजवतात. नाना बोलतात, मंजिरी येऊन दे तिला घरामध्ये, आता आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही असं बोलतात. नाना तिथून निघून जाण्यासाठी निघतात. तेवढ्यातच मंजिरी तिला ओरडत असते, तू काय समजते, तू जे आतापर्यंत गुण केले आहेत त्यावर तुला घरात येण्याच काही, दारामध्ये उभी राहायची सुद्धा तुझी लायकी नाही असं मंजिरी तिला बोलत असते. नाना मात्र मंजिरीला शांत बसवतात आणि बोलतात, हे बघ आता आपण सगळं रायाच्या आईसाठी करायचं आहे, त्यामुळे तू तिला काही बोलू नको, तिला येऊन द्यायचं असेल तर घरात असं बोलून नाना आत जाण्यासाठी निघतात. तेवढ्यात मात्र आता शशिकला बोलते, असा आता कसा म्हातारा बरोबर बोलला. त्यानंतर हाक मारते, म्हाताऱ्या अजून माझं कुठं पूर्ण झाले बोलणं, माझ्या अटी कुठं पूर्ण झालेत, माझ्या अजून एक अट आहे. तर यावरती ती बोलते, माझं पाय धुवून माझी आत घरामध्ये प्रवेश त्या उमेनं केला पाहिजे. हे ऐकून मात्र आता मंजिरीला खूप राग आलेला असतो. ती बोलते का अजिबात नाही, जमणार नाही, ती येणार नाही, ती माझी जीजी फक्त वयाने नाही तर मानानेही मोठी आहे, ती काय तुझं पाय धुणार नाही असं त्यावर ती बोलत असते. जय मात्र हे सगळं पाहून हसत असतो कारण त्याला खूप मजा येत असते. त्याला माहीत असतं आता ही शशिकला बरोबर सगळ्यांची जिरवणार आहे. त्यावरती मात्र ती बोलते, काही जर झालं तर जोपर्यंत ती येऊन माझं पाय धुवून आत घेत नाही तोपर्यंत मी घरामध्ये येणार नाही असं मात्र आता शशिकला बोललेलं असते. त्यावरती मंजिरी अजिबात तयार झाली नसते. काही जरी झालं तर जीजी येणार नाही, जीजी तब्येत बरोबर नाही आणि ती बाहेर येणार नाही तुला घेण्यासाठी आत. त्यावरती मात्र आता नाना बोलतात, मंजिरी काळजी करू नको, जीजी येईल तिचं पाय धुण्यासाठी असं बोलतात. तर यावरती मंजिरी बोलते, अहो नाना तिची तब्येत किती खराब आहे, तिला नीट उभा राहताही येत नाही, तिला कसं तुम्ही घेऊन येणार आहात. तर यावरती नाना बोलतात, आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही असं बोलतात. नाना आतमध्ये जीजी आणण्यासाठी जातात. इकडे मात्र मंजिरी खूप शशिकला बडबडत असते, तुझी लायकी सुद्धा नाही जीजीने पाय धुण्याची, तू समजतेस काय स्वतःला, तू आता आमचा हात दगडाखाली घावले आहेत म्हणून अशी करत आहेस का असं तिला बडबडत असते आणि खूप रागाने बोलत असते. त्यावरती बोलत असते, इथे जर असता राया तर त्याने नक्कीच तुला दाखवलं असते तुझी जागा असं बोलत असते. त्यानंतर हे काही तिच्या बोलण्याचा काही परिणाम झालेला नसतो कारण की शशिकला जे करायचं आहे ते ती करून घेणारच असते. ती वाटच पाहत असते कधी एकदा तिची जाव येते आणि तिचं पाय धुते म्हणून ती एकदा आतुरतेने त्याकडे पाहत असते, कधी एकदा येते. तेवढ्यातच नाना आता जीजींना घेऊन येण्यासाठी आतमध्ये गेलेले असतात. नाना जेव्हा जीजीला घेऊन आतमधून बाहेर येतात तेव्हा मात्र आता हिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावण्यासारखा असतो. जीजीला आणल्यानंतर यामध्ये मंजिरी बोलत असते, नाही जीजी काही जरी झालं तर तुम्ही तिचं पाय धुवायचं नाही, तिची ती लायकीच नाही असं बोलत असतात. पण नाना म्हणतात, मंजिरी तू शांत बस, आता तिला करून दे, तिला मी सगळं समजावून सांगितले आहे असे नाना बोलत असतात. आणि मंजिरी मात्र तयार नसते. मंजिरी बोलते, हे बघा इथं राया असतात तर त्याने हे तुम्हाला करून दिलं नसतं. रुचीलाही खूप वाटलेलं असतं की आपल्या आईला हे सगळं करावं लागत आहे म्हणून तिच्याही डोळ्यामधून पाणी आलेलं असतं. जय मात्र हे सगळं नाटक पाहून खूप आनंदी होत असतो कारण की त्याच्या एका अटीमुळे सगळ्यांचं मात्र जीवन हलवून टाकलेलं आहे ते त्याला दिसत असतं. जीजी आता बाहेर आल्यानंतर नीट मंजिरीला समजावून सांगतात, मंजिरी तू काळजी करू नको, मी बरी आहे असं बोलत जीजीला नानांनी बाहेर आणलेलं असतं. आणि मंजिरीला खूप वाईट वाटलेलं असतं की खरंच आपल्या सासूला हे सगळं करावं लागत आहे आणि ती कधी तिनं स्वप्नातही पाहिलं नसतं. जीजींची एवढी तब्येत बरोबर नसताना तिला हे सगळं करावं लागत आहे यावरती तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती म्हणत असते, जीजी तुम्हाला हे करायची गरज नाही, तुम्ही असं करू नका. यावरती जीजी बोलतात, हे बघ मंजिरी मी हे सगळं रायाच्या आईसाठी करत आहे आणि तुला माहिती आहे ना की रायानं आमच्यासाठी किती केलं आहे आणि यापुढे मग ते काहीच नाही हिचं पाय धुणं. त्यावरती मंजिरी बोलते, नाही जीजी तुम्ही असं करू नका. तर त्यावरती जीजी बोलतात, हे बघ मंजिरी जसं रुचिरा आणि तू माझ्यावरती आईसारखं प्रेम करताना तसंच रायाही त्याच्या आईवरती प्रेम करतो ना, मग रायाच्या आईला बरं वाटावं म्हणून हे सगळं करायचं आहे आणि मला यामध्ये काहीच कमीपणा वाटत नाही, मी बरी आहे असं जीजी तिला समजावतात. पण खरंच जास्त मंजिरीला वाईट वाटलेलं असतं पण तिच्याकडे आता कुठलाही पर्याय नसतो, तिथं रायाही नसतो, त्यामुळे तिला हे सगळं ऐकून घ्यावं लागत असतं. आणि जीजी मात्र आता मंजिरीला समजावून सांगतात आणि त्यानंतर तिचं पाय धुण्यासाठी जातात आणि तिचं खरंच तब्येत बरोबर नसते, जीजींचे हातपाय हालत असतात. नानांनी तिला धरून तिथं आणलेलं असतं आणि मंजिरी मात्र समजावून सांगूनही
जिजी काय तिचं ऐकत नाही, कारण आता जिजींच्याही लक्षात आलेलं असतं की आता आपलं काही कोणी बरोबर बोलणं ऐकून घेणार नाही, कारण की शेवटी शशिकला म्हणेल तेच करावं लागणार आहे. जयनं घरामध्ये राहावं असं वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी अटी मान्य कराव्याच लागतील, तरच रायाच्या आईला बरं वाटेल, असं आपलं जिजी मंजिरीला समजावून सांगत असतात. आता मंजिरी त्यावरती काही बोलत नाही, कारण की आता जिजी म्हणणार आहे ते त्या करून दाखवणार असतात. त्यानंतर जिजी जातात शशिकला जवळ आणि बोलतात, ये मी तुझं पाय धुते, असं बोलून जिजी हातपाय असे त्यांचे थरथरत असतानाही खाली मांडी घालून बसतात आणि त्यावरती लगेच शशिकला पाय पुढं करते आणि स्टूलही बाजूला करत नाही. यावरती रुचिरा हे पाहून खूप वाईट वाटलेलं असतं की आपल्या आईवडिलांची आता ही अवस्था झाली आहे. त्यानंतर शशिकला तिथे तिच्या बायकोचं स्टूलही बाजूला न करता शशिकला काय करते बघत राहिलेले असते. त्यावरती मात्र आता जिजी खाली बसतात आणि हळूच ते स्टूल बाजूला करतात. त्यांचे हात एकदम कापत असतात तरी ते सगळं करत असतात. त्यानंतर त्या मंजिरीला बाजूला करतात आणि खाली बसतात आणि बोलतात, हे बघ शशिकला, हे सगळं मी रायाच्या आईसाठी करत आहे, हे तू लक्षात ठेव, असं बोलतात आणि नंतर तिचं पाय धुण्यासाठी घेतात. त्यानंतर मात्र नानाने खूप वाईट वाटलेलं असतं की आपल्या बायकोला हे सगळं करावं लागत आहे. ही इतकी नालायक बाई जिनं आत्तापर्यंत एवढा त्रास दिला, तिचंच पाय धुवायची वेळ आली आहे असं वाटत असतं. त्यानंतर जिजी तिचे पाय धुण्यासाठी घेतात, पाणी घेतात, तिचं पाय एका भांड्यामध्ये ठेवतात, स्टूल बाजूला सरकवतात. हे सगळं बघून सगळ्यांना वाईट वाटत असतं. मंजिरीची वहिनी ही शॉकमध्ये असते, वाटत असते खरंच हे किती बेकार माणसं आहेत, यांनी कसं असं करू शकतात. एक बाई आजारी असताना तिला हे सगळं करावं लागत आहे हे तिलाही वाटत असतं. नानानंतर खूप राग आलेला असतो. त्यांना वाटत असतं की आपल्या बायकोच्या आता हातपायही चालत नाहीत, इतकी आजारी असताना ही शशिकला मूर्ख बाई हे सगळं करून घेत आहे. शशिकला मात्र आयटीत बसलेली असते आणि पाय पुढं करते आणि त्यानंतर साडी थोडीशी वर करते आणि म्हणते, चल धुव आता. त्यानंतर हळूहळू जिजी पाणी सोडत असतात आणि तिचे पाय धुत असतात. सगळे मात्र एकटक लावून पाहत असतात की सगळ्यांना खूप वाईट वाटलेलं असतं. शशिकला मात्र तिचा काय जो गुण आहे तो तिनं काही सोडलेला नसतं. नाक घासायला लावणे, दुसऱ्याला त्रास देणे हा तिचा जन्मताच हक्क असल्यासारखी वागत असते. त्यानंतर ती त्या भांड्यामध्ये पाय ठेवते आणि आता जिजी हळूहळू पाणी घालत असतात आणि तिचे पाय धुत असतात. त्यावरती शशिकला एकदम खुश झालेली असते. मन में जैसे लड्डू फुटा वैसे उसके मन में चल रहा होता है. नंतर ती बोलते, हे बघ किती वेळ धुवतची पाणी, बास की आता, मला वाटलं कातडं निघसतं पाणी वत्तीस का काय, असं जिजींना बोलते. आणि जिजी नंतर बोलतात, ठीक आहे झालं ना तुझं, आता चल आत, असं बोलतात जिजी. आणि जिजी तसं बोलताना म्हणलेलं असतं, एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायचं शशिकला, ही आता माझ्यावर वेळ तू आणली आहेस, पण हे सगळं मी फक्त आणि फक्त रायाच्या आईसाठी करत आहे असं मी बोलत असते. मंजिरी मात्र पाठीमागून रडतही असते आणि सारखं जिजीला थांबवत असते. जिजी बास करा, राहून द्या आता, बास करा, उठा तुम्ही, असं बोलत असते. मात्र जिजी काही उठत नाहीत आणि तिचं पाय धुतच असतात. नानाही खूप रागाने पाहत असतात. त्यानंतर हे सगळं चालू असताना सगळ्यात आनंद होणारी बाकीची दोन व्यक्ती नक्कीच आहे. त्यामध्ये जिजी नंतर पाय धुवून झाल्यानंतर बास म्हणल्यानंतर शशिकला म्हणते, हो बास कर की आता, कातडं सोडून काढतेस काय, असं बोलतात. त्यानंतर जिजी पाय धुवून झाल्यानंतर ते भांडं बाजूला वगैरे सारून ठेवते आणि नंतर तिच्याकडे पाहत असते. पण शशिकलाच्या अटी काय अजूनही संपलेल्या नसतात, कारण ती एका पाठीमागे एक अट अजून घालत असते. त्यावरती नाना म्हणतात, बास झालं आता, चल आतमध्ये, असं ओरडतात. त्यावरती ती म्हणते, म्हाताऱ्या गप्प बस जरा, अजून माझं काय झालेलं नाही, असं बोलते. आता जिजी मात्र पाहत बसलेली असते की अजून हिच्या काय अटी आहेत आणि कोणत्या अटी आहेत ते पाहावं लागणार आहे. त्यावरती मंजिरी बोलत असते, जिजी बस झालं आता, उठ तू, आता काही गरज नाही तिचं पाय धुवायची, असं बोलत असते. पण जिजीचं बोलणं काही कळत नसतं. त्यानंतर तेवढ्यातच आता हे निकी मस्तपैकी डायलॉगमध्ये, खरंच कसलं हे प्रेम बघायचं ना, एक म्हणजे बापासाठी मिशा काढणारे लोक पाहिले आहेत मी, पण रस्त्यावरच्या पोरासाठी दुश्मनाचं पाय धुणे हे पहिल्यांदाच पाहिलं आहे, असलं कसलं प्रेम आहे, असं निकी बोलत असते. रुचिराला ते पाहून खूप वाईट वाटत असतं. त्यावरती आता शशिकला बोलते, बरं पाय धुवून झाला आहे, आता एक काम कर, आता माझं पाय पुसायचं. हे ऐकल्यानंतर ही सगळ्यांना खूप राग आलेला असतो, पण आता यामध्ये कोणाचंच काही चालत नसतं. आता जिजी काय करतात, तिच्या पदराने तिचं हळूहळू पाय पुसत असतात आणि त्यावरती शशिकला म्हणत असतात, अरे वा किती छान वाटते, खूप बरं वाटते, असं बोलत असते. आता त्यानंतर सगळं झाल्यानंतर सगळे म्हणतात, चल बास झाला आता, उठ तू तिथनं आतमध्ये चल, असं बोलत असतात. पण आता ह्या ती शशिकला बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या काय अजून अटी संपलेल्या नाहीत, मला अजून जे काय करून घ्यायचं आहे ते मी करून घेणारच आहे, असं बोलत असते. त्यानंतर शशिकला बोलते की आता हिनं काय करायचं, माझ्या पायावरती नाक घासायचं. हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळे शॉक झालेले आहेत. सगळ्यांना वाटतं ही किती करून घेत आहे, अशी का करून घेत आहे, इतकं का करत आहे, असं वाटत असतं. मंजिरी मात्र खरंच डोळे बंद करून अक्षरशः रडत असते, कारण तिला पाहतही नसते की जिजींची अवस्था झालेली असते. जिजीनं त्या मूर्ख बाईचं, नालायक बाईचं सगळं पाय धुवून पाय पुसावं लागत आहे. त्यावरती सगळी बोलतात, हे अति झालं. मंजिरी यावरती खूप चिडते, अजिबात नाही, नाक वगैरे काय घासणार नाही. तर यावरती शशिकला बोलते,
एक गोष्ट लक्षात ठेवा, मला जो तुम्ही ताप दिला, मला त्रास दिला, त्यापुढे तुम्ही नाक रगडणे हे काहीच नाही असं शशिकला टोनमध्ये बोलत असते. आता मात्र यावरती जीजी कोणाचंच काही ऐकणार नाहीत, कारण त्यांना माहीत आहे काही जर झालं तर आता आपल्याकडे पर्याय नाही. जय मात्र मनातल्या मनात हसतोय, म्हणतो खरंच हिनं बरोबर बाजी मारली, म्हणजे कामं वेळेवरती कसं सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या ही करून घेत आहे जीजीकडनं, असा जय मनामध्ये बोलत असतो. जीजी मात्र सगळे मान खाली घालून करत असतात, कारण की त्यांना सगळं रायाच्या आईसाठी करायचं असतं. जेव्हा त्या पदराने तिचं पाय पुसतात तेव्हा खूप वाईट वाटलेलं असतं मनामध्ये, कारण की नीच बाई जिचं लायकी नाही दारामध्ये उभ्या राहायची, तिचं आज पाय ह्या पदराने पुसले जात आहेत. आणि यावरती नानांनाही खूप वाईट वाटत आहे की आपल्या बायकोला आता हे सगळं करावं लागत आहे, आणि ते खूप रागाने शशिकलाकडे पाहत असतात. आता मंजिरीची मात्र राग इतका अनावर झालेला आहे की असं वाटतं आता ती काय करते शशिकला काय माहिती, कारण की ती जीजीकडून हे असलं करून घेत आहे. तिचा खूप राग आलेला आहे. आता जीजी बोलत असतात, बस झालं आता, चल उठ, झालं ना तुझं सगळं मनासारखं, जे तुला करायचं होतं ते सगळं तू करून घेतलंस, असं बोलत असते. पण आता शशिकलाचं अजून काही संपलंय असं काही दिसतच नाही. ती अजूनही जीजीवरती काही टोमणे मारणे टॉन्ट मारणे तिनं काय बंद केलेलं नाही. आता नाना मात्र खूप रागाने पाहत आहेत. असं वाटतं आता ही अजून काय करायला लावते, ह्याचा काही नेम नाही, म्हणून सगळे पाहतच असतात, बघूया आता अजून काय करायला लावत आहे. मात्र जीजी तिला बोलतात, हे बघ तुझं बास झालं, आता तू म्हणशील तसं सगळं केलेलं आहे, पण मी एका मुलाला त्याच्या आईपासून दूर होऊ नये म्हणून हे सगळं करत आहे, एवढं तू लक्षात ठेव. हे सगळं आता शंतनूही पाहत असतो की खरंच ही घरातली म्हणजे मंजिरीच्या घरातली माणसं एवढी चांगली आहेत की ते रायासाठी एवढं करत आहेत, मग मंजिरीसाठी किती करत असतील असं विचार करत असतात. यावरती आता मंजिरी बोलते, बास झालं शशिकला तुझं, बंद करा आता हे सगळं, असं बोलत असते. त्यावरती आता शशिकला बोलते, अजून माझं बस झालं नाही, मी सांगाल त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मला जेवढा तुम्ही मनस्ताप दिला, मला घरातून बाहेर काढलं, माझी हकलपट्टी केली, मला माझ्या घरातून बाहेर काढलं, हे सगळं नक्कीच तुम्ही जे केले आहे त्याचं तुम्हाला हिशोब चुकते करायला लागणार आहेत, आणि मी सांगाल ते तुम्हाला करावं लागणार आहे. अजूनही नाक घासून झालेलं नाही, नाक रगडून झालेलं नाही, असं बोलत असते. जेव्हा ती नाक रगडायचं बोलते तेव्हा मात्र नानांच्या डोळे फक्त लाल झालेला असतात, त्यांना इतका राग आलेला असतो. पण आता शशिकलाचा तो टोन पाहून सगळेच गप्प झालेले असतात आणि कोणाकडे काहीच बोलण्याचा पर्याय नसतो. यावरती आता मात्र मंजिरी खूप चिडलेली असते आणि रडतही असते. आता ही अजून किती मागण्या करणार आहे आणि जीजींना किती तिच्या पुढे नाक घासून तिची मागणी पूर्ण करावी लागणार आहे हे कळत नाही. जीजी मात्र खरंच खूप आजारी असतात, त्यांची अवस्थाही नसते, पण तरीही त्या गुडघ्यावरती बसतात आणि तिच्या पायावरती तोंड ठेवलेलं असतं आणि आता ते नाक रगडणार असतात. तेवढ्यातच आता आपला राया येणार आहे, कारण की राया कधीही तिच्या आईला दुसऱ्याच्या पायावरती नाक घासायला लावेल अशी वेळ येऊन देणार नसतो. मंजिरी मात्र रडत असते. मंजिरी म्हणत असते, राया इथं असतात ही गोष्ट त्यांनी होऊनच दिली नसती, असं बोलत असतो आणि त्यावरती तीही रडत असते आणि नानाही तिकडे पाहून खूप वाईट वाटत असतं की खरंच नाक घासायची वेळ आणली ह्या बाईने आणि आता आमच्याकडे काहीच पर्याय नाही. जेव्हा जीजी तिच्या पायावरती नाक घासणार असतात तेवढ्यातच आता हात आला आहे आणि तो हात दुसरा तिसरा कोणतो रायाचा असणार आहे हे आपल्याला नक्कीच माहीत आहे, कारण की राया तिथं येतो आणि जीजीला बाजूला घेतो आणि जीजीच्या गालावरती हात फिरून म्हणतो, नाही जीजी तुला हे करायची गरज नाही, असं बोलतो आणि जीजींना तिथं बाजूला करतो. आता जय मात्र हे पाहत आहे की रायाने अडवलं आहे, पण आता त्याच्यानंतर नक्की दुसऱ्या कुठल्या गोष्टीला पर्याय नसणार आहे, कारण की तो म्हणाल तसंच रायाला करणं आता हे गरजेचं आहे. आता जेव्हा जीजी नाक घासणार तेवढ्याच रायाने अडवल्यामुळे शशिकला मात्र त्याच्याकडे खूप रागाने पाहत आहे. तिला खूप राग आलेला आहे, कारण की आता त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी थांबल्या आहेत आणि मंजिरीच्या आता जीवामध्ये जीव आला आहे, कारण की राया आल्यामुळे आता नक्की जीजींचं तेवढं तर करणं वाचलं आहे. त्यानंतर आता राया हळू जीजींना उठवतो आणि बाजूला उभा करतो आणि बोलतो, जीजी तुम्हाला हे करायचं गरज नाही, आणि तो मात्र रागाने शशिकलाकडे पाहत असतो. हे सगळं आता आजच्या एपिसोडमध्ये झालं. आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की इथं शंतनू भेटतो, माझी तर लग्नाला तयारी आहे, आता जीजी तुम्ही सांगा काय करायचं ते, असं बोलून तो पेढा देत असतो. ते यावरती तिथे शशिकलांच्या येतात आणि बोलतात, अरे वा लग्नाची पेढे वाटायची चालली वाटतं, आम्ही काही लग्न तुमचं काही होऊन देणार नाही असं बोलत असते. पण राया बोलतो, लग्न तर आमचं गाजणार आणि बँड तर तुमचाच वाजणार आहे असं बोलत असतो. जय मात्र पाहत असतो, कारण जयला असं वाटत असतं हे लग्न तर करेलच, पण अजून काही अटी घालून मी त्याला नक्कीच थांबवेन असा तो विचार करत असतो. आणि शशिकलाचं ते बोलणं ऐकून नक्कीच आता मंजिरी बोलते, कावळ्याच्या शापानं काही गाय मरत नाही हे तुम्हाला माहीतच असेल ना. आता उद्याच्या भागामध्ये आपण नक्कीच बघू की रायन मंजिरीच्या लग्नाचा नारळ फुटणार आहे का अजून हे तिघे काय त्यामध्ये खोट गाडून त्यांचं लग्न थांबवत आहेत. यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे. या एपिसोडमध्ये आपण पाहूच की नक्कीच लग्न कशी सुरुवात होत आहे, का शशिकलांचे अजून काही घरामध्ये
कुरबुड्या करून हे सगळं थांबवणार आहेत. यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे. आजचा एपिसोड इथं संपला आहे. यामध्ये आपल्याला एवढंच बघण्यासाठी भेटलेलं आहे की आता शशिकला आणि निकी घरामध्ये एंट्री घेतलेला आहे आणि याच ज्याच्या अटी 2 होतात हे सगळे काही माहीत नसतं त्यांना असताना रायाने ह्या अटी मान्य केलेला असतो, पण त्यामध्ये आता त्याच्याकडे काहीच पर्याय नसतो. आपण नक्कीच आता उद्याच्या भागामध्ये पाहू की आता राया आणि मंजिरी कसं ह्या दोघांचे तोंड बंद करून लग्नाचा बँड बाजा उडवून देणार आहेत आणि राया कसा ह्यांचा बँड वाजवणार आहे आणि त्याची वरात काढणार आहे हे सगळं आपण नक्कीच उद्याच्या भागामध्ये पाहू. हा भाग इथं मध्ये संपत आहे.